तुझा भरोसा ना माझा भरोसा जग हे कुणाचे साभल्या माणसा असो चूल माती आणि मीठ भाकर असो चूल माती आणि मीठ भाकर नाम हरीचे मुखी गोड साखर सोडून दे रे धनाच्या तुलासा जग हे कुणाचे साभल्या माणसा कधी लागेल रे वेड्या तुला घोडी असं ऐकलं का अंगावर काटा आल्यासारखं होतं. लय दिवसानंतर भेट झाली आमची. त्याच्यात पहिल्या दिवशी कीर्तन पाहिजे म्हणजे पहिल्या दिवशी काय घसे बिजे जाम झालेले राहत नाही. जाऊ द्या महिला म्हणून माझी गॅरंटी नाही म्हणता माझी गॅरंटी नाही म्हणतात तुम्ही. मग कीर्तनाला येताना कुलपाला झटका आणून आलाय. कुलूप उडायला जाल का नाही याची गॅरंटी आहे का नाही ना. मग ऐका मला सांगायचंय काय तुमची गॅरंटी नाही माझी गॅरंटी नाही ना. मग आलेला क्षण वाया न घालवता आलेला क्षण माणसानं आनंदात भगवंताच्या भक्तीमध्ये व्यतीत करावा. विठाला देवाला तुम्ही सगळेजण मानता पण देवाला मानता म्हणून देवाचं नाव घ्यायचं नाही. रस्त्यानं चालता चालता दगडाला शेंदर लावला तो लोक त्याच्याही पाया पडतात याला देव मानणं असं म्हणतात. पण एकनाथ बाबांना काशीवरून पाणी आणलं रस्त्यानं चालता चालता गाढवाला पाळलं याला देव जाणणं असं म्हणतात. मानणं आणि जाणणं याच्यात खूप मोठी तफावत आहे. मानणारी भरपूर आहेत आणि तुम्ही सांगा मानणं महत्वाचं आहे का जाणणं महत्वाचं आहे. जाणणं महत्वाचं आहे. गळ्यात माळ घालणं कपाळाला गण लावणं दिंडीला जाणं वारीला जाणं पंढरपूरला जाणं काशीला जाणं गयेला जाणं द्वारकेला जाणं 2-2 तास देव सोडणं ही देव मानण्याकरता केली जाणारी भक्ती आहे. भगवंताला मानतात बाह्य स्वरूपाची भक्ती ही फक्त तुम्हाला देवाला मानू शकता तुम्ही. पण अंतर स्वरूपानं केलेली भक्ती भगवंताला नुसती जाणून घेणार नाही तर तुम्हीच भगवंत स्वरूप होणार. कारण असं आहे तुझं आहे तुझं पाशी परी तू
जागा चूक नशील. नाहीतरी मला सांगा, बाह्यरंग महत्वाचा का अंतरंग महत्वाचा? लवकर लवकर बोला. अंतरंग महत्वाचा. मुलगी रूपानं पाहावी का गुणानं? गुणानं पहा. आता सध्याला मुलं कशानं बघतात? आता पाहायलाच भेटत नाही, पण बघितलीच. कशानं बघतात? रूपानं. मजबुरी गुमटी, तिला चपात्या लाटता येत नाही, काय फुलत घालायची का? आणि ती म्हणती मी भाजी केली ना बाई, संपतच नाही, खातच नाही कोणी, संपत. वाण आणि गुण कळतो ना. म्हणतात जुनी माणसं म्हणायची वाणात नसली तरी चालेल, कशी असली पाहिजे? गुणात असली पाहिजे. वाण हा तिचा बाई, गुण हा तिचा अंतरंग आहे. ऐका, तसंच भक्तीचं आहे. पहिला म्हणलं भगवंताला भेटायचंय का? बोला बोला, देवाला भेटायचंय का? तुम्ही लई गुरुमिती सध्या, लाडकी बहीण आहे. लाडकी बहीण जिकडं तिकडं तोच देणार आहे. मग लाडकी बहीण, लाडकी बहीण. आता आपल्याला ऐकून आता लागलं लाडके मिळून